नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा, सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर बघा, आपण दररोज स्वामींची उपासना करतो, पूजा करतो, मनोभावी प्रार्थना करतो. पण ह्या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिले आहे. आपण स्वामी सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काहीतरी चुकत आहे. आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामी पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते. तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावी केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतातच. आपल्या पूजेचे फळ हे मिळतेच. परंतु स्वामीची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये ते अशा 3 गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजेमध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला स्वामींची भक्तीचे फळ मिळणार आहे. ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल, म्हणजे नुकतेच सेवा करणे सुरू केली असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा. मित्रांनो, दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी. समजा सकाळी 7:30 वाजता किंवा संध्याकाळची वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृतचे अध्यायाचे पठण करायचे आहे. अध्याय करताना दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्याय असतात. जेणेकरून तुम्हाला 1 आठवड्यात तुमचा पूर्ण 1 अध्याय पूर्ण होतो व तुम्ही दुसऱ्या आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकता. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करायचे आहेत. न चुकता हे दररोज करायचे आहेत. वरील सांगितलेल्या 3ही गोष्टी झाल्याच पाहिजेत. आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी, जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकतो. तसेच एका ग्लासात मध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे. तसेच अगरबत्तीचा रख्खा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावे. अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी. स्वामींच्या पूजेचे फळ हे तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये या 3 गोष्टी नक्की करा. तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.